जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या मुद्द्यावरून राहुल गांधी पुन्हा आक्रमक झालेत। या प्रकरणी राहुल गांधींनी गृहमंत्री अमित शहांना पत्राद्वारे सवाल केलेत। विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचे आदेश कुणी दिले, तसंच विद्यार्थ्यांवर साध्या वेशात लाठीचार्ज करणारे कोण होते, ते पोलीस होते की स्वयंसेवक होते, असा सवालही राहुल गांधींनी केलाय। वीस जुलै 2026 रोजी दिल्लीत शांततापूर्ण निदर्शनं करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष हल्ल्याप्रकरणी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यासाठी मी हे पत्र लिहित आहे। दिल्लीत तैनात असलेल्या सुरक्षा दलांची अंतिम जबाबदारी तुमच्याकडेच असते, म्हणून मी विचारू इच्छितो की गृहमंत्री म्हणून विद्यार्थ्यांनी केलेल्या निदर्शनांविरुद्ध पेलेट गन्ससह जीवघेण्या बळाचा वापर करण्यास तुम्ही मंजुरी दिली होती का? तसं नसेल तर ती मंजुरी कोणी दिली? साध्या वेशातील जे लोक विद्यार्थ्यांना लाठ्यांनी मारहाण करताना दिसले, ते पोलीस कर्मचारी होते की स्वयंसेवक? त्यांना तैनात करण्याचे आदेश कोणी दिले? कोणत्याही लोकशाहीसाठी शांततापूर्ण निदर्शनं अत्यंत महत्त्वाची असतात। निदर्शकांचे संरक्षण करणं आणि संवादाद्वारे त्यांच्या समस्यांचं निवारण करणं ही सरकारची जबाबदारी आहे। अशा प्रकारच्या क्रूर हिंसाचारामुळे सर्व संकेत पायदळी उडवले गेले आणि त्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली। देशाचं भविष्य असलेल्या तरुणांकडून आणि विद्यार्थ्यांकडून उत्तरं आणि उत्तरदायित्वाची मागणी केली जाते। त्यांचा आवाज नक्कीच ऐकला जाईल।